श्रीगुरुभ्यो नारायणं निखिलपूर्णगुणैकदेहं सर्वज्ञम् अच्युतम् अपेत समस्तदोषम् प्राणस्य सर्वचिरचित् परमेश्वरस्य साक्षादधीश्वरं शरणं रमेशम् सहनावतु सहनस्तु सर्वविजयं करवा तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै ॐ शान्तिः। धैर्यं युगञ्च हिंकारो बिन्दुरप्यवधारणि इति शब्दनिर्णये ब्रह्मा एव प्रागुगीते धैर्य प्लुत आणि हुंकार हे आणि बिंदू अव्यय अक्षराच्या अवधारणासाठी म्हणून असतात. विरामया इति दैर्घ्यम अवधारणे विरामय हा म्हणून आहे. विरामय म्हणायचं ते विरामया केले त्याच्यामध्ये ते दीर्घ कशासाठी घेतलेला आहे तर अवधारणासाठी समजून घेण्यासाठी केलं त्याचं समजावर काम सांगायला. ब्रह्माह एव ता ई ते ता हा ई ते ते सगळे ब्रह्मदेवाचे परमात्म्याचे सगळे स्वरूप आहेत असा अर्थ म्हणजे एकेकामध्ये एक ठिकाणी राहतात. देशतः कालतः अर्थाच बलतः गुणतस्तथा स्वरूपतोऽपि नैव स्यात् भेदवात्यल्पो अपि यत्र हि तर परमात्म्यामध्ये आणि देवांच्या मध्ये कसा आहे. परमात्म्याच्या देवांच्या मध्ये असणारा जो भेद आहे तसा परमात्म्याच्या मध्ये स्वतःमध्ये देवा भेद आहे का नाही. देशतःही नाही कालतःही नाही अर्थतः पदार्थतः ही नाही बलाच्या रूपाने तेही नाही आहे गुणाच्या स्वरूपाने पाहिलं तर तेही स्वरूपतः देखील परमात्म्याच्या मध्ये भेद नसतो. अत्यल्प देशतः कालतः वगैरे असे केवळ ऐश्वर्याच्या योगाने जिथं द्विवत भवेत संख्या तिथं दोन असं जर का वाटत असते दोघं वेगवेगळे आहे असं वाटतं. स्वर स्पर्श विभागेन तत्रोक्ती स्यात् विभक्तिषु विभक्तीमध्ये देखील स्वर स्पर्श विभागाने तिथं द्वितीया विभक्ती तृतीया विभक्ती अशी सगळी विभक्ती विजयाबाई अचिंत्या अचिंत्यात तथैव ऐश्वर्यात एकोपी भूभवन अचिंत्य शक्तीने युक्त असणारा परमात्मा
ऐश्वर्य देखील सगळे परमात्म्याचे एकच असतं, कारण बहुरूपासारखे दिसून येते. अनेक रूप असतात सगळे. प्रकाशे जसा विष्णू, हे सगळं परमात्मा प्रकाशमान करतो म्हणजे प्रकट करतो. सर्वत्रापि अविशेषवान, सगळीकडे अविशिष्ट रूपाने असतात तुम्ही. त्याच्यामध्ये काही विशिष्टता नसते. हे तर वेगळं ते वेगळं, या रूपामध्ये हे वैशिष्ट्य आहे असं काही नसतं. न विशो न विशेषो हि रूपाणां मत्स्यादीनां कथंचन. मत्स्यकूर्म इत्यादी जे रूप आहेत त्या रूपामध्ये कधीही विचित्रता म्हणून नसते बरं का. ना ऐश्वर्ये न भले तेव, परमात्मा ह्या याच्यामध्ये ऐश्वर्य वेगळं आहे, त्याच्यामध्ये जास्त बळ आहे, त्याच्यामध्ये आनंदादी गुण जास्त असतात, असं काही नाही बरं का. असं सांगितलं. हे सिद्ध निर्णय वचनापासून कळून घ्यावं. द्विवचन मात्र व्यवहार मात्र इथे. आता द्विवचन कशासाठी घेतलेलं आहे, तर व्यवहारासाठी म्हणून द्वारा मत्स्य रूप काय, वराह रूप काय, नृसिंह रूप काय, असे वेगवेगळे कळावे त्या उद्देशाने द्विवचन घेतलेले असतात. त्या ठिकाणी परमात्म्याला सगळं एकवचनाच वापरावं. एकवचन, द्विवचन, बहुवचन असे असतात ना, ते द्विवचन कशासाठी वापरलं जातं, रामकृष्ण म्हणून वापरतात. राम काय कृष्ण काय दोन्ही एकच असतात, ते फक्त व्यवहारासाठी म्हणून वापराल. संहितायां तत्र दैर्घ्यम पदे यत्र न विद्यते. संहितेमध्ये कुठेतरी दीर्घता दिसून आली तर, पदामध्ये नसताना देखील दिसून आली तर, ते सांगितलेलाच विषय पुन्हा एकदा समजून घ्यावा. म्हणून अधिक रीतीने समजून घ्या म्हणून सांगण्यासाठी श्रुतीमध्ये तसं वापरलं. इत्यतः म्हणून, इत्यतो ब्रह्मा ह इति दैर्घ्यमपि. म्हणून त्याकरता ब्रह्मा ह वगैरे ते मंत्रामध्ये जे सांगितलं की नाही, मंत्रामध्ये सांगितलं ब्रह्मा ह वा अमृत भौतिक म्हणजे ब्रह्मा इत्यादी सगळे दीर्घ देखील तसेच आहेत. म्हणून महाधिक्य म्हणून श्रुतीचं महाधिक्य दाखवून देण्यासाठी गेलेलं. ब्रह्मत्व परब्रह्मत्व विवक्षया, ब्रह्मा हा म्हणून दीर्घ एक आहे, परब्रह्म या रूपाने सांगून समजून घ्यावं याकरता दीर्घ केलेलं आहे. अद एव नारायणाख्यम अधिकम. अद एव, अद उ एव म्हणजे आहे. तर अद उ एव म्हणजे आहे की नाही, तिथं नारायण नावाचं ठिकाणी असतात, पण हे श्रेष्ठ म्हणून मानलं जातं. अदहु एव, अद एव नारायणाख्यम अधिकम दैवतम. आणि दैवत मात्राने दुसरे सगळे दैवत आहेत. अधिक देवता म्हणजे परमात्मा. स्थानांतरे अन्येषामप्यधिक अधिदैवत्व कथनम. दुसरीकडे अधिदैवत्व म्हणून सांगितलेलं आहे ना, त्या देवतांच्या मध्ये राहणार परमात्माचं स्वरूप हे त्या देवतांच्या मध्ये असणार अधित्व नाही, अधिकत्व नाही. अधिकत्व परमात्मा कर्मदेवादी अपेक्षेमध्ये तसं समजून घ्यावं. कर्मदेवता म्हणजे कर्मसचिव नावाचे देवता असतात. मुख्य अधिदैवतम नारायण एव. मुख्य अधिदैवता कोण आहे, तर नारायण. तस्य उष्णिक लोमानी. उष्णिक छंद म्हणजे त्याचा लोम त्याच्या अंगावरचे रोमांच जे आहे ते उष्णिक छंद. लोम सो उष्णिक इत्याद्यते. लोम सगळ्यांच्या लोमांच्या मध्ये उष्णिक रूपाने परमात्मा राहत असतो. उष्णिक नावाचा छंद आहे. सप्तसु प्रथमा म्हणून एक सूत्र आहे, त्या सूत्राने सगळे साती विभक्तीमध्ये, सगळ्या साती विभक्तीमध्ये सप्तमी वगैरे इत्यादी सप्तमी विभक्तीपर्यंत आहे. प्रथमा द्वितीय तृतीय चतुर्थी पंचमी षष्टी सप्तमी म्हणून त्या सगळ्या विभक्तीमध्ये प्रथमा तर राहावीच लागते. सप्तसु प्रथमा. कारण प्रथमा नसेल तर, प्रथमा विभक्ती नसेल तर सात विभक्त्या येतच नाही, तसा अर्थ आहे. छंदोभिछंद छन्न हा, तो सगळ्या छंदसानी म्हणजे गायत्री इत्यादी छंदस आहेत ना, त्या छंदानी आच्छिन्न आहे. छंदोभिछन्न हा, छन्न हा म्हणजे व्यापलेला आहे, छंदामुळे झाकला गेलेला असतो, आपल्याला कळत नाही. ब्राह्मणो मुखमासीत इत्यादी होते. ब्राह्मण हा अस्य मुखम आसीत म्हणलं का. ब्राह्मण ह्या परमात्म्याचे मुख आहे, म्हणजे मुखामध्ये परमात्मा, ब्राह्मणांच्या मुखामध्ये परमात्मा राहत असतो.
मग ब्रह्मवाक्यो विप्रवाक्यो जनार्दन म्हणून म्हणतात. अंगेषु यस्य छंदांसी देवाः लोकाः मुखापि तद्वशाः नियता नित्यं नमस्तस्मै परात्मने. प्रत्येक अंगांच्या मध्ये जे आहे छंद राहत असतात. सगळे देवता देखील राहतात, लोक देखील राहत असतात, सगळे यज्ञ याग वगैरे देखील राहतात. सगळेचे सगळे त्याच्या वशामध्ये असतात, त्याच्या नियमनामध्ये असतात. नित्य त्या परमात्म्याच्या नियमनामध्ये असतात. म्हणून याकरता त्या परमात्म्याला आपण नमस्कार करावा म्हणून स्कंद पुराणामध्ये सांगितलं. अस्मै पुण्याय कर्मण इति. आपण ह्या परमात्म्याला आपण कशाला नमस्कार करावा? पुण्यकर्म आपल्या हातून घडावेत म्हणून. येन उद्दिष्ट जीवानाम पुण्यकर्म कर्तुम. या परमात्म्याच्या उद्देशाने केलेले जे काही जीवांचे कर्म असतात ते सगळे पुण्यकर्म व्हावे या उद्देशाने परमात्म्याला नमस्कार करावा. तैहि स्तुत्यादी कर्माणी कृतानी. त्या देवतांनी जे केलेले स्तुती इत्यादी कर्म आहेत की नाही ते श्रोत्रेण शृणोति भगवान. ते परमात्मा त्या देवतांनी केलेले स्तोत्र स्तुत्यादी कर्म ऐकतो. दिग्भ्यो अपि अन्यैव विशृणोति जीव. दिशांच्या द्वारे देखील वेगळ्या वेगळ्या गोष्टी जीव ऐकून घेत असतो का. अनिनाम जीवानाम श्रवणजम भोगम. दुसऱ्या जीवांना ऐकून प्राप्त झालेला जे भोग असतो की नाही ते आपल्या म्हणजे श्रोत्रेंद्रियाने म्हणजे कानाने. तर श्रोत्रेण दिग्भी अनुगृहीतेन. दिशांनी आपल्यावर अनुग्रह केला तर आपल्या कानाने ते ऐकू येतात. आणि भगवान परमात्मा त्या ठिकाणी राहून कानांच्या शस्कुलीमध्ये राहतो बरं का. कानांच्या शस्कुली म्हणून असते, कानामध्ये असं ते उच्च स्थान असते ना, उंच स्थान, त्या ठिकाणी राहत असतो आणि भुंगतो, स्वीकार करतो. म्हणजे जीव वाघादिता पृथिवी अग्न्यादिकम दृष्टमित्यत्र किंचिन नानु. जीवांच्या मध्ये असणारे जे वाघ इंद्रिय आहेत, पृथ्वी इत्यादी जे आहेत, अग्नी इत्यादी जे आहेत, ते सगळे परमात्म्याने सृष्ट केलं असं म्हणता येत नाही. देवता त्या ठिकाणी सृष्ट करून राहत असतात एवढंच. त्याला काही प्रमाण नाही. परमात्म्याने जे केलं म्हणून सगळ्या जीवांचे सगळे मुख वगैरे इत्यादी सगळे ते परमात्म्याने सृष्ट केले असं म्हणता येत. त्या देवता परमात्म्याच्या आदेशाप्रमाणे करत असतात. मुखात इंद्र चाग्निश्च प्राणात वायू प्रजायता इत्यादी मंत्रामध्ये स्वतः सांगितलंय. भगवत प्रकाशाची सर्वेषां सृष्टी प्रसिद्ध. म्हणजे सगळ्या ह्या देवतांची सृष्टी परमात्म्यापासून होती आणि या देवता या ठिकाणी सृष्ट करून तिथं राहत असतात. असा अर्थ. सृष्टीभेदात अन्यथा अन्यथा सृष्टी भिन्न भिन्न असल्या कारणाने वेगवेगळ्या वृत्तीने सांगितलं. पण ते सगळं परमात्म्याच्या आज्ञेशिवाय होत नसतं एवढं लक्षात. परमात्माच करतो असं म्हणू नका. म्हणजे मुख्य कारणांगीकारा विरोधात मुख्य कारण परमात्माच आहे की असा अंगीकार केलेला विरोध येते की म्हणतात औपचारिक वशात औपचारिक रूपाने घ्यावं लागतं. मग औपचारिक कारण अंगीकर्तुम युक्तम असे पाठीप्रसंग येतो म्हणून तसं स्वीकार करावा. नाही कश्चित नाही यत्किंचित कारणत्वम असते. काहीतरी एक कारण त्याला असेल त्याच्यासाठी असं केलं असेल म्हणता येत नाही. एतावता ब्राह्मणस्य चंडालः पिते पिता इत्युक्तते. तसं असेल मग ब्राह्मणाचा चंडाल हा बाप आहे असं म्हणावं लागेल. तसं म्हणल्यासारखं होतं म्हणून तर परमात्म्यापासून सृष्ट झाले असं म्हणून. पितृत्वच्या अत्र उत्तम. पितृत्व कसा आहे? वाचन पितरम यात. म्हणजे आपली वाणी म्हणजे पितृरूपाने आपल्याला अनुग्रह करत असते असं समजा. मानुषाणांत यत कर्मान दोषोत्पत्ती कारणात. मनुष्यांचे जे कर्म असतात ते देवतांच्या उत्पत्तीच्यामुळे देवतांच्या कारणामुळे होतं असं समजू नका. दैवतेरुपकारस्तु क्रियते नरकर्मणा. मनुष्य जे काही कर्म करत असतात देवता आपल्याला उपकार करत असतात एवढंच. देवानां कर्मणा एव येते जायन्ते सर्व मानुषाः. देवानी केलेल्या कर्माच्या जे घडवलेल्या कर्माच्या द्वारे ते सगळे मनुष्य लोक उत्पन्न होत असतात. मनुष्यांचे काम उत्पन्न होतात. प्रधानत्वान्न देवानां निर्कर्मोत्पत्ती कारण. सगळे प्रधान म्हणजे देवता असतात. काय करतात? देवतांनी हे सगळे माणसांच्या कडून झालेले जे काम आहेत ते सगळे देवतांनी केले असं म्हणता येत नसतं बरं का.
देवतांचे कर्म आहे असं समजायचं. मनुष्यांचं कर्म जे आहे, देवता देवता त्यांच्यावर उपकार करून करवतात एवढंच काय. देवता करतात असं करू. म्हणून ब्रह्मांड पुराणामध्ये सांगितलं, हा महिदास हा ऐतरेय हा इति तू. महिदास ऐतरेयाने असं सांगितलं असं ते आहे की नाही. सर्वस्य वचनस्य तदीयत्व प्रकाशनार्थम. सगळ्या वाणी, सगळ्या गोष्टी, सगळे शब्द या परमात्म्याचेच असतात असं समजून घ्यावा म्हणून सांगितलंय. न तो सन्निहितस्य एव. नुसतं सन्निहित आहे, जवळ राहतो आणि करवतो म्हणून एवढ्यासाठी म्हणायचं नाही. परमात्म्याने केले म्हणून. तथेंद्रम कुत्सह म्हणून आहे. यथा इंद्रम कुत्सह. ज्याप्रमाणे कुत्स नावाच्या ब्राह्मणांनी इंद्राची स्तुती केली. ती स्तुती केली म्हणजे परमात्म्याने इंद्राची स्तुती केली काय? इंद्राची परमात्म्याने स्तुती केली असं नाही येत. केली. तथा च पूर्वं तथा च पूर्वं तु बादरायणो हेतुव्यपदेशात् म्हणून. पूर्वं तु बादरायणो हेतुव्यपदेशात् म्हणून सूत्र आहे सूत्रामध्ये. त्या सूत्रामध्ये सांगितलं बादरायण म्हणजे बादरायणाने केलेले सूत्र आहेत. पण ते बादरायणाने केलेले सूत्र सगळे इतर जे जैमिनी वगैरे इत्यादिकांनी देखील ते सूत्र म्हणजे सगळ्या लोकांना समजवले. म्हणून समजवले म्हणून त्या सूत्रांचा करता सूत्रांचे करता बादरायण असताना देखील सूत्रांचे करता म्हणून जैमिनी वगैरे घेतो. जसं घेतो त्याप्रमाणे आपण जे काही करतो ते सगळं परमात्म्याच्या अनुग्रहाने करत असतो. ही गोष्ट समजून बरं. बादरायण ही किती श्रीमदान भगवत्पादा कुठे श्रीमन्महैतरयोग भाष्ये द्वितीय प्रकटे प्रथमोध्याय हा द्वितीय प्रकटा म्हणजे पहिला अध्याय संपला. महैतरयोग प्रथम प्रकटा पुरा ओम